प्रवचनाला सुरुवात होत आहे, तरी कृपया सर्वांनी समोर बसण्याचीच कृपा करावी. करू सुरुवात. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर मा जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतान की जय. वैकुंठवासी तावशेठ पोपेटा महाराज की जय. श्री पुरुषोत्तम महाराज गुरुराजवर्य मुमुक्षूणाम ज्ञान कैक्षमं रोहे गावी निवासनं तमं नमानि वेदानविदां वरिष्ठं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्र परंत पहा, अप्राप्यमानिवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. पाहे पा दूध पवित्राणी गोड, पासे त्वचेच्या पदराड. परिते अवेरुन गोचिड, अशुद्ध काय निघेती. का कमलकंदानी दर्दुरी, नांदणूक एकेची घरी. परी परागुसे विजे ब्रह्मरी येरा चिखलू चिवरे. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोया रुतलिया सहस्रवरी. तेथे बैसोनी उपवास करी का दरिद्री. जैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा रामू. की भ्रांतासी कामू विषयावरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनरूपी सेवेकरता निवडलेला श्लोक ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे सागर, साधकांचे मायबाप, वैष्णवांच्या अग्रगण्य योग्यांची माऊली ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबाराय यांचा श्लोक आणि ओव्या आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. आज या घराण्यातून हरिभक्त परायण वैकुंठवासी चावशेठ चांगदेव पोपेटा हे आपल्यातून निघून गेलेले आहेत आणि त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण म्हणजे दुसरं पुण्यस्मरण सकाळी 10 ते 12 कीर्तन निश्चिते महाराज यांचं कीर्तन झालेलं आहे. आणि यंदाची सेवा
माझ्याकडं आलेली आहे. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आधी श्लोकाचा भावार्थ काय तो सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत पहा. म्हणजे या धर्मावर श्रद्धा न ठेवणारी माणसं, काय माऊलींनी सांगितलंय, अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत पहा. पुढे माऊली म्हणतात, अप्राप्यमाने वर्तनते मृत्यू संसार वर्तमनी. म्हणजे या धर्मावर श्रद्धा न ठेवणारी माणसं मृत्यू संसार वर्तमनी, मेल्यानंतर सुद्धा या संसार मार्गात परत परत येतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे ओवीत माऊलींनी सांगितलेलं आहे, पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेची या पदरा आड, परिते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय नेघेती. आता मला सांगा, पाये पा दूध पवित्र आणि दूध किती पवित्र आणि गोड आहे हो. पाये पा दूध पवित्र आणि गोड, पासे त्वचेच्या पदरा आड. परंतु ते गोचिड त्या गाईच्या काशेला चिकटलेलं असतं, बरोबर. पाये पा दूध पवित्र, पासे त्वचेची या पदरा आड, परिते अव्हेरून गोचिड, अशुद्ध काय. परंतु त्या गोचिडाला दुधाच्या जवळच आहे, त्या दुधाचा पत्ता लागत नाही. मग ते काय करतं, अशुद्ध काय नेघेती. ते गोचिड अशुद्ध रक्त सेवन. हा दृष्टांत माऊलींना कमी पडला. दुसऱ्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे, का कमळकंदानी दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागु सेवी जे ब्रह्मरी येरा चिखलू चिवरे. काय माऊलींनी सांगितले, का कमलकंदा आणि दरदुरी. दरदुरी म्हणजे बेडूक. कमलाचा कांदा आणि बेडूक एकाच घरात राहतात, एकाच ठिकाणी वास्तव्य करतात. का कमळकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागु सेवी जे ब्रह्मरी. भ्रमण म्हणजे भुंगा. हजारो किलोमीटरहून ते भुंगे येतात आणि त्या कमलाच्या फुलातला काय मकरंद सेवन करून निघून जातात. पुढे माऊलींनी येरा चिखल चिवरे. पण त्या बेडकाच्या वाटेला काय चिखलच उरलेला असो. हाही दृष्टांत ओवीमध्ये माऊलींना कमी पडला. तिसऱ्या ओवीमध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे, ना तरी निदैवाच्या परिवरी, लोया रुतलिया सहस्रवरी, तेथे बैसोनी उपवास करी का दरिद्री. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोया रुतलिया सहस्रवरी. अहो, हजारो धनाच्या राशीवर माणूस झोपलेला आहे. लक्षपूर्वक आहे का. हजारो धनाच्या राशीवर माणूस झोप. ना तरी निदैवाच्या परिवरी, लोह्या रुतलिया सहस, तेथे बैसोनी उपवास करी का दरिद्री आहे. मग त्याला उपाशी राहायची काय गरज आहे. काय सांगितलं माऊलींनी, म्हणजे त्याच्यासारखा कर्मदरिद्री दुसरा कोणी नाही. जैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. जैसा हृदयामध्ये, म्हणजे आपल्या हृदयात जर देव आला तर कशाची कमतरता भासेल का हो. जैसा हृदयामध्ये रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. विचार करा. परंतु आपण काय केले, विषय सुख भोगण्यामध्ये मग्न झालेलो आहोत, गुंग झालेलो आहोत. सरळ सरळ ओव्यांचा अर्थ आपल्यासमोर प्रकट केलेला आहे. चाऊशेठ पोपेटा यांना 4 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे, बरं का. अनिल चाऊशेठ पोपेटा, प्रकाश चाऊशेठ पोपेटा, चंद्रकांत चाऊशेठ पोपेटा आणि किरण चाऊशेठ पोपेटा आणि 1 मुलगी. विचार करा. आणि आज त्यांच्या तिकडं आमची पंगत आहे, म्हणजे वस्ती आहे बरं का लोधिवलीला. आणि माझं कीर्तन आहे. आता हे प्रवचन करून गेलो का लगेच रात्री 7 ते 9 कीर्तन तिथं होणार आहे. कुठे, लोधिवलीला. विचार करा. म्हणजे त्यांना एक असा त्यांचा संपूर्ण परिवार आहे. आणि त्यांची पहिली पत्नी लक्ष्मीबाई चाऊशेठ पोपेटा ह्या पण इहलोकात गेलेल्या आहेत निघून. आणि शालूबाई चाऊशेठ पोपेटा, बरं का. आणि आजचा हा त्यांचा 2ऱ्या वर्षाचा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. महाराजांनी एका प्रमाणात सांगितलेलं आहे, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा,
सोडविना तेव्हा माय बाप. कालाने आपल्यावर उडी घेतल्यानंतर त्या कालातून आपल्याला आई बाप कोण सोडवतं का हो? बोला बोला आता, का बरं? महाराज सांगतात कालाची हे उडी पडेल बा जेव्हा. कालाने उडी घेतल्यानंतर आई बाप सोडवत नाही. बघा उदाहरण देऊन जातो तुम्हाला. तो काल आपल्याला मनातल्या मनात असतो. का असतो काल आपल्याला मनातल्या मनात? का असतो? जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत हे शरीर माझं माझं म्हणणार आहे. आपण जिवंत आहे तोपर्यंत काय हे शरीर? ज्ञानेश्वरीमध्ये ओवे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरेदार चिरा पडे. जिवंत आहात ना तोपर्यंत शरीर माझं माझं म्हणणार आहेत. पण मेल्यानंतर हे शरीर काय? तो काळ म्हणतो माझ्या ताब्यात येणार आहे. पण आपण मात्र बेसावध आहोत. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसे काळ लोका नेत. जशी मांजर उंदराला घेऊन जात असते तसा काळ आपल्याला घेऊन जात असतो. या काळानं चावशेट पोपेटा यांच्यावर उडी घेतली. कोणी सोडवलं त्यांना? कोणी नाही रे कोणाचे अवघे सुखसंपत्तीचे. जैसा वसतो बाजार तैसा देहाचा विचार. क्षण आहे क्षण नाही काळ प्राण नेतो घाई. तुका म्हणे सावध असा आणि प्रभू नामी. येताना घेऊन आलास काय जाताना घेऊन जाणार काय. नको अभिमान धरू भल्या मानसा. जन्माला येऊनी परमार्थ कर आणि साधू संतांची. मेल्यावर काय जाते हो आपल्या बरोबर? धन मेलवूनी कोटी संगे नये लंगोटी. पाने खाशील उदंड अंती जाशी सुकल्या तोंड. मग आपण मेल्यानंतर 4 बांबू सुतलीचा बिंडा 100 रुपयाचं कापड मडकं रॉकेलची बाटली आणि पेटवायला. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजलीला दीप गुरु कृपे. आपली मेल्यानंतर राख होते. म्हणून मायबाप हो माझं एकच म्हणणं आहे, आपण ज्यावेळी स्मशानाजवळून जाता ना कधीतरी स्मशानाजवळून, मग त्या स्मशानाहून जात असताना एकदा नमस्कार करा स्मशानाला. का हो स्मशानाला नमस्कार का करायचा? एक ना एक दिवस आपल्याला तिथे जायचं आहे म्हणून त्या स्मशानामधून जाताना त्या स्मशानाला नमस्कार करा. झाला प्रेतरूप शरीराचा अभाव लक्षी येला ठाव स्मशानीचा. रडती रात्रं दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लाविल्या शरीरा ज्ञानाग्नी भडकला ब्रह्मत्वेशी. फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिलांजुली कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप आणि उजलीला दीप गुरु कृपे. विचार करा माझ्या मायबापो. मग या आपल्या शरीराचा 3 प्रकाराने नाश होत असतो. नाशाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. लक्षपूर्वक ऐका. स्वभावनाश किंवा स्वतोनाश, परतानाश आणि आश्रयनाश. हे नाशाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. मग स्वभावनाश किंवा स्वतोनाश कशाला म्हणतात हो? समजा आपल्याला 100 वर्षाची आयुष्याची मर्यादा आहे. किती वर्षाची? 100. मग या 100 वर्षाच्या आयुष्याच्या मर्यादेमध्ये आपलं शरीर जमिनीवर पडतं आणि आपल्या शरीराचा नाश होत असतो. स्वतःच्या हातानं स्वतःच्या शरीराचा नाश होणं याला स्वभावनाश किंवा स्वतोनाश असं म्हणतात. मग परतानाश कशाला म्हणतात हो? आपल्या आगरी समाजामध्ये 2 गटामध्ये मारामारी होते की नाही? आणि जर भानगड झालीच, पुढे मोठा मेंदू आहे मागे लहान मेंदू आहे. या लहान मेंदूला जर काठी लागली तर रक्तस्राव होतो. नाही आपलं शरीर जमिनीवर पडतं. म्हणजे दुसऱ्यानं आपल्याला काठीनं जरी मारलं तरी या शरीराचा नाश होत असतो. याला म्हणतात परतानाश. मग आश्रयनाश कशाला म्हणतात हो? विमानामध्ये मोठमोठी लोक बसतात. विमान जर खाली कोसळलं किंवा पडलं तर किती लोक वाचतील हो? किती लोक वाचतील? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप
आणि उजळीला दीप गुरु कृपे. या 3 प्रकाराने या आपल्या शरीराचा नाश होत असतो. विचार करा. मग आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती नाड्या आहेत हो? 72,000 नाड्या आहेत. त्यामध्ये इडा, पिंगला, सुषुम्ना आणि कंठामध्ये कुरितक नावाची नाडी आहे. आपण रात्री झोपलो आणि झोपेमध्ये जर आपला हात तिथे पडला तर आपल्याला स्वप्न पडतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. एक संन्यासी हनुमंताच्या मंदिरात आला. नवरदेव कुठे उतरतो? नवरदेव तो 1 दिवसापुरता देव असतो म्हणून लोक त्याच्या पाया पडतात. बरोबर? कुठे उतरतो? हनुमंताच्या मंदिरात. मग हनुमंत तो ब्रह्मचारी आहे. तो संन्यासी आला, त्याने तो नवरदेव पाहिला, घरी गेला, जेवला, रात्री झोपला. लक्षपूर्वक आहे का? आणि त्याला स्वप्न पडलं. माऊली म्हणतात स्वप्नीचे चैले जाईल रया. स्वप्नामध्ये तो नवरदेव झाला. कोण झाला? नवरदेव झाला. स्वप्नामध्ये लग्न लागलं, बायको आली, संसार सुरू झाला. संसार दुःख मूळ चहूकडे इंगल, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस तळमळ 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 करावं लागतं. त्याचं नाव संसार आहे. जुंपिले घाणा बांधोणी डोळे, मागे जोडे यार तेनेही पोळे, चालिलो किती नकळे, दुःख आरंभले भूक तहान. गाण्याच्या बैलाला गाण्याला जुंपलं तर म्हणतो का मला भूक लागलेली आहे? जुंपिले घाणा बांधोणी डोळे, मागे जोडे यार तेनेही पोळे, चालिलो किती. किती चालला त्याला मोज नाही ना माप नाही. कुणाच्या? गाण्याच्या बैलाला. आहे का? चालिलो किती नकळे, दुःख आरंभले भूक. त्याला भूक नाही ना, ताण नाही. संसार सुरू झाला. कुणाचा? संन्याशाचा. कशामध्ये? स्वप्नात. लग्न झालं, पत्नी आली. आता पत्नी आल्यानंतर परत संसार सुरू झाला. आता विचार करा. आणि मग कालांतराने त्या संन्याशाला मुलगा झाला. पटकन सांगून जातो. मुलगा झाला आणि मुलगा मोठा झाला. मुलाचं लग्न झालं. कशात? स्वप्नात. म्हणून माऊली म्हणतात स्वप्नीचे चैले जाईल रया. आणि त्याचं लग्न झालं, त्याला पत्नी आली, त्याचा संसार सुरू झाला. आणि मग त्या संन्याशाच्या मुलाला मुलगा झाला. म्हणजे संन्याशाला कोण झाला आता सांगा? संन्याशाला कोण झाला? नातू झाला का? वा रे वा. आणि नातवाचा कार्यक्रम फटाके लावून करण्यात आला. संन्याशी जागा झाला. मला सांगा, या संन्याशानं 3 पिढ्यांचा संसार स्वप्नात केलाच कसा? म्हणून माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल रया. मग कलियुगामध्ये 4,32,000 आयुष्य होतं. किती? मग द्वापार युगामध्ये किती आयुष्य होतं? बोला बोला. 8,64,000. ऐका लक्षपूर्वक. मग त्रेतायुगामध्ये किती आयुष्य? 4 त्रिक 8, 4 2 8, 4 त्रिक 12,96,000. मग कृतयुगामध्ये 17,08,000. इतकं आयुष्य माझ्या भगवत भक्ताला दे, अशी मागणी नामदेवरायाची होती. अकल्पायुष्य व्हावे तया कुला, माझी या सकळा हरीच्या दासा. हे देवा, जे तुझ्या हरीचे दास आहेत ना, त्यांना अकल्प आयुष्य दे. अकल्प आयुष्य. अकल्प म्हणजे काय हो? आ अधिक कल्प बरोबर अकल्प. 4 युगाची चौकडी 72 वेळा फिरवली की 1 मन्वंत तयार होतं. असं अकल्प आयुष्य माझ्या भगवत भक्ताला दे. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या. हे देवा, त्यांना कल्पनेची बाधा सुद्धा लागू देऊ नकोस. नाही नाही, त्यांना अहंकाराचा वारा पण लागू देव. अहंकाराचा वारा
न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी नामा म्हणे तया असावे कल्याण आणि ज्या मुखी निधान. हे देवा, ज्याच्या मुखात तुझं नाव आहे ना पांडुरंगा, मग त्यांचं कल्याणच कर, अशी अकल्प मागणी नामदेवरायाची आहे. ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानेश्वरीमध्ये 6 अध्याय कर्मकांड सांगितलेले आहेत, 6 अध्याय ज्ञानकांड सांगितलेले आहेत आणि 6 अध्याय उपासना कांड सांगितले. मग किती झाले अध्याय हो? साहित्रिक 18, बरोबर का? मग माऊलींचा श्लोक आहे, मी माझ्या काय पदार्थ 700 श्लोक 18 अध्यायांचे लेख बोलिले जे दैव जे तुझे नाही. ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्यायामध्ये किती श्लोकांचं वर्णन आहे बघा? 700 श्लोकांचं वर्णन आहे आणि अद्वितीय वर्णना वाचून कुठल्याही प्रकारचं वर्णन या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं गेलेलं नाही. आणि त्या माऊलींची प्रतिज्ञा आहे, संसार सुखाचा करी आणि तिन्ही लोकात आनंद. प्रतिज्ञा कोणाची हो? माऊलींची आहे. मग मला सांगा, तुमची आमची प्रतिज्ञा टिकते का? टिकते? तुमची आमची प्रतिज्ञा आपण बायकोसमोर प्रतिज्ञा करतो का? नवरा बायकोचं भांडण झालं तर तो नवरा बायकोसमोर प्रतिज्ञा करतो, उद्यापासून घराचं तोंड पाहणार नाही. पण 1 महिन्यानी आपण हजर राहतो. मग तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नाही. टिकते का? राजाची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. लंकेचा राजा रावण, ऐका, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटाबंदी. कोटी घर जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. मेल्यानंतर काय बरोबर येतो? धन मेलवुनी कोटी संगे न ये लोंगोटी. पाने खाशील जसे यावं तसं. त्या रावणाची प्रतिज्ञा, मला काय सांगायचं आहे, त्या रावणाची प्रतिज्ञा बघा. सोन्याची लंका, 80,000 बायका, 1 लाख नातू, 1.25 लाख पंतू. विचार करा केवढी संपत्ती. त्या रावणाची प्रतिज्ञा टिकली नाही. मला आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगायचं आहे, टिकली का? का प्रतिज्ञा टिकली नाही? नवग्रहावरती झोपायचा, 6वी बाळणपणाच्या कामावर. गणपती बाप्पा गाढवं वळायला. विचार करा, त्या रावणाची खारा पाणी गोड करणं, आकाशाला पायऱ्या किंवा शिडी करणं आणि सोन्याला सुगंध देणं, त्या रावणाची प्रतिज्ञा. तुमच्या आमची तर टिकत नाहीत. राजाची पूर्ण होत. याही पुढे सांगून जातो, संतांच्या प्रतिज्ञेपुढे देवाची प्रतिज्ञा सुद्धा टिकली नाही. श्रीकृष्ण भगवंताची प्रतिज्ञा आहे काय? हातात शस्त्र धरणार नाही, युद्धही करणार नाही, फार तर मुद्द्याच्या 2 गोष्टी सांगेल. दुर्योधनाची प्रतिज्ञा आहे, ऐका प्रतिज्ञा किती आहेत त्या. सुईच्या अग्रभागी राहणारी जमीन पांडवांना दिली जाणार नाही. होती की नाही प्रतिज्ञा? श्रीकृष्ण भगवंतांनी समजावले, अरे बाबा 5 गावं तरी देऊन टाक, तुझे सख्खे भाऊ आहेत. ऐकला नाही. श्रीकृष्ण भगवंत झोपले होते. दुर्योधन गेला, उषाजवळ बसला. पाठीमागून अर्जुन गेला, पायांच्या जवळ बसला. आपण झोपेतून उठल्यानंतर महिला मंडळ आपलं लक्ष कुठं जातं? झोपेतून उठल्यानंतर आपलं लक्ष कुठं जातं? बोला बोला. अहो पायांकडे जातं ना. कुठं जातं? बरोबर आहे का? बघा, उठा आता, संध्याकाळी झोपा आणि उठा, बघा कुठं लक्ष जातं. आणि कुणाला पाहिलं असेल मग? भगवान श्रीकृष्णानं कोणाला पाहिलं? अर्जुनाला पाहिलं. आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, अरे बाबा कधी आला? त्याच्या आधी हा उषाच्या जवळ म्हणजे डोक्याजवळ बसलेला दुष्ट बुद्धीचा दुर्योधन म्हणतोय, हे देवा, त्याच्या अगोदर मी आलेलो आहे. तुम्ही दोघे कशा करता आले मला पूर्णपणे माहिती आहे. माझं म्हणणं ऐकून घ्या. एका बाजूला 56 कोटी यादव शस्त्रसामुग्रीच राह, एका बाजूला मी एकटाच राहील. मी काय हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध पण करणार. फार तर मुद्द्याच्या 2 गोष्टी सांगेल. काय सांगितलं? हातात शस्त्र धरणार. प्रतिज्ञा आहे हो भगवान श्रीकृष्णाची. आणि मग
दुर्योधनाचं आणि अर्जुनाचं युद्ध सुरू झालं. दुर्योधनाचे रथी महारथी मारले गेले युद्धामध्ये, परंतु अर्जुनाकडील एकही सैन्य मारला गेला नाही. तेव्हा दुर्योधन पितामह भीष्माचार्यांना मर्मभेदक बोल बोलला. जुवागरी लागतील असे. काय बोलला? जुवागरी लागतील असे बोल. पितामह, तुम्ही फक्त या शरीराने आमच्या बाजूने आहात, पण मनाने कुठं आहात? पांडवांकडे आहात. असं बोलल्यानंतर त्या भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, भीष्माचार्य सामान्य नव्हते मायबाप हो, त्यांनी प्रतिज्ञा केली, निष्पांडवी पृथ्वी करणार. धर्मराजा चिंतेत आहे. द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले मजवरी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. भगवंत आले. दादा, माझे पती मरणार आहेत, त्यांना वाचव. खांद्यावर घेतली द्रौपदीला. पितामह भीष्माचार्यांच्या पर्णकुटीच्या जवळ नेऊन सोडली आणि सांगितलं, आतमध्ये जा, दर्शन घे, बांगड्यांचा आवाज करू नकोस. द्रौपदी गेली. कुठे गेली? आतमध्ये गेली. पितामहांना नमस्कार केला, आशीर्वाद दिला. काय दिला असेल आशीर्वाद? पुत्रवती भव. आशीर्वाद चुकीचा आहे का बरोबर आहे? चूक आहे. प्रतिज्ञा केली निष्पांडवी पृथ्वी, आणि आशीर्वाद दिला काय? त्यावेळी द्रौपदी, पितामह, हा आशीर्वाद ह्या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? असं द्रौपदी का बोलली? महिला मंडळ, असं द्रौपदी का बोलली? खरं पती मरणार आहेत, प्रतिज्ञा आहे भीष्माचार्यांची. त्यावेळी भीष्माचार्य द्रौपदीला म्हणतात, कोण आहेस तू? पितामह, मी द्रौपदी आहे. द्रौपदी, मग तुझा गडी कोण आहे? नोकर कोण आहे? माझा गडी म्हटलं दारात बसलेला आहे. पितामहांना हाताला धरलं, पर्णकुटीच्या दाराजवळ नेलं. हा बाबा अंगावर घोंगडी घेऊन द्रौपदीच्या चपला हातात घेतल्या होत्या आणि बसला होता. कोण? भगवान श्रीकृष्ण. पितामह भीष्माचार्यांनी अंगावरची घोंगडी काढल्याबरोबर श्रीकृष्ण भगवंत द्रौपदीच्या खडावा म्हणजे चपला घेऊन उभे राहिले. प्रतिज्ञा काय होती? निष्पांडवी. आता प्रतिज्ञा बदलली बरं का महाराज. काय बदलली? माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य आले तरी पांडवांचं कोणी आता प्रतिज्ञा बरोबर आहे मंडळी? आता प्रतिज्ञा बरोबर आहे का मला सांगा? प्रतिज्ञा निष्पांडवी पृथ्वी करणार. आता भगवंताला पाहिल्याबरोबर प्रतिज्ञा बदलली. माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य आले तरी पांडवांचं कोणी वाकडं करणार नाही. आणि मग अर्जुनाचं आणि पितामह भीष्माचार्यांचं युद्ध सुरू झालं. पितामह भीष्माचार्यांच्या जवळ एक दिव्य बाण होता. त्या बाणानं अर्जुन मारणार होता. हे एकट्या फक्त आणि फक्त श्रीकृष्ण भगवंतालाच माहिती होतं. पितामह भीष्माचार्यांनी तो बाण अर्जुनावरती सोडल्याबरोबर श्रीकृष्ण भगवंत सुदर्शन चक्र घेऊन धावले. मग आता प्रतिज्ञा बरोबर आहे? मला सांगा. मग तुमची आमची टिकत नाही, राजाची पूर्ण होत नाही, संतांच्या देवाची सुद्धा टिकत नाही. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूहाची रचना केलेली आहे. आदेश धर्मराजाकडे दिले. धर्मराजा चिंतेत आहे. वीर पाठवावं तर उपलब्ध नाही, न पाठवावं तर अपमान होतो. ज्यावेळी अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहाची रचना सांगत होता. कशाची? या चक्रव्यूहाची रचना सांगत असताना अर्धवट चक्रव्यूहाची रचना ऐकणारी सुभद्रा झोपी गेली. मला काय सांगायचं आहे? आणि अर्धवट चक्रव्यूहाची रचना ऐकणारा अभिमन्यू म्हणतोय कुणाला? धर्मराजाला. काय म्हणतोय? तात मी जातो चक्रव्यूह भेदन करण्याकरिता. 7 मंडळ भेदन करून केंद्र बिंदूपर्यंत अभिमन्यू पोचला. लढाई चालू असताना अभिमन्यू रथावरून खाली पडला आणि खाली पडल्याबरोबर जयंद्रथानं लात मारली. कुणाला? अभिमन्यूला लात मारली. आपल्या मुलाचा पराक्रम पाहण्यासाठी अर्जुन आलेला आहे. बापाला पाहिलं. अभिमन्यूने रडायला सुरुवात केली.
त्यावेळी स्वतःचा बाप म्हणजे अर्जुन अभिमन्यूला स्वतःच्या मुलाला काय म्हणतोय, लक्षपूर्वक ऐका. अरे मारायच्या वेळेला रडतोस, क्षत्रियाच्या पुत्राला हे शोभत नाही. काय प्रतिज्ञा केली? क्षत्रियाच्या पुत्राला हे शोभत नाही. आता अभिमन्यूची प्रतिज्ञा आहे का, बाबा मी मरणाला घाबरत नाही, पण या शब्दामुळे रामाला 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता, आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण तुम्ही जर जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा जर करत असाल तर आता सुद्धा मी सुखानं मरायला तयार आहे. शाबास बेटा, उद्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथ मारीन, नाही तर अग्निकाष्ट करीन. आता प्रतिज्ञा कुणाची? अर्जुनाची प्रतिज्ञा. आता लपून बसला होता जयद्रथ प्रेक्षकात. आता प्रतिज्ञा केली अग्निकाष्ट करण्याची, चिता रचली, 1 प्रदक्षिणा पूर्ण केली, 2 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, 3ऱ्या प्रदक्षिणेला अग्नीत उडी टाकणार. तोच भगवंत म्हणाले, थांब अर्जुना. थांबलो देवा. हातात धनुष्यबाण घे. घेतलं देवा. धनुष्याला बाण लावलं देवा. आपला वैरी कसा मरतोय हे बघायला जायला काय हरकत आहे. लपून बसलेला जयद्रथ सर्वांच्या पुढे आला. काय यायचे विनाशक आले सांगितलं, हा सूर्य आणि हा. तसाच अर्जुन फिरला आणि जयद्रथ भगवंत पाठीशी असल्यामुळं प्रतिज्ञा पूर्ण झाली. बऱ्याच प्रतिज्ञा, लोकमान्य टिळकांची सुद्धा प्रतिज्ञा आहे. काय प्रतिज्ञा? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी प्रतिज्ञा करणारे लोकमान्य, लोकांना मान्य ते लोकमान्य. मंडालेच्या तुरुंगात असताना गीतारस हा ग्रंथ लिहिला. केसरी आणि मराठा ही 2 वर्तमानपत्रे काढली. कसं जगावं हे गीतेनं अर्जुनाला शिकवलेलं आहे आणि कसं मरावं हे भागवताने कुणाला शिकवले? परीक्षित राजाला. म्हणून 2च ग्रंथांचा उल्लेख केलेला आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. नाहीतर मराठीच्या पुस्तकावर मराठीची प्रतिज्ञा असते. आपल्याला सर्वांना माहिती आहे काय प्रतिज्ञा असते. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशाच्या परंपरेचा मला अभिमान आहे. त्या परंपराचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा मान ठेवी आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मराठीची प्रतिज्ञा. मग हिंदीच्या पुस्तकावर हिंदीची असते. भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन है, मुझे अपने देश से प्यारे. पुढची बघून घ्या. आणि इंग्रजीच्या पुस्तकावर इंग्रजीची प्रतिज्ञा असते का नाही मला सांगा. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्शन. मग विचार करा, माऊलींची प्रतिज्ञा आहे, संसार सुखाचा करीन आणि 3 लोकात आनंद भरीन. स्वर्गलोक, पाताळलोक आणि मृत्यूलोक या 3 लोकात आनंद भरीन, अशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. मला सांगायचं काय आहे, त्या हे साथे आलिया ओलगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रया. साथे हा बाजारवाचक शब्द आहे. आपण बाजारला कशा करता आलेलो आहोत. हा नरदेह भगवंताने आपल्याला कशा करता दिलेला आहे. कशा करता? देवाचं नामचिंतन करण्याकरता. पण तो आपण कशा करता वापरलाय? बोला बोला. आता भोजना करता. देव देला देव भजना गोमटा, पण आपण त्याचा भोजना करता उपयोग केलेला आहे. साथे हा बाजारवाचक शब्द आहे. नाही तर 7 आकडा काय आहे? संख्यात्मक आहे. पण तिथे जो आकडा आलेला आहे तो बाजारवाचक आहे. बाजारवाचक हा शब्द आहे. घरामध्ये पाहुणे आले होते. दृष्टांत सांगून जातो मायबाप हो. आईनं मुलाला काम सांगितलं. ज्ञानेश्वरीमध्ये ओवे, जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. हे शुद्ध भक्तिरूपी माते, तुझा जय जयकार असो. तू आनंदाचा कोण वर्षाव करणारी कोण माता आहेस. आईने त्या मुलाला काम सांगितलं, बेटा बाजारात जा आणि घरात पाहुणे आले
रवा साखर डालदा घेऊन ये. कोणी सांगितलं? आईने मुलाला काय काम सांगितलं? पाहुणे आले, रवा साखर आणि ते लहान मुलं होतं, गेलं बाजारात घोकत, रवा साखर डालदा, रवा साखर डालदा, रवा साखर डालदा असं घोकत घोकत गेलं बाजारात. गारुडी आला होता. गारुड्याचा खेळ पाहिला कोणी? गारुड्याचा खेळ याच इथं समोर बस. गारुड्याचा खेळ पाहिला का? वा, म्हणजे सर्वांनी पाहिला, तुम्ही हसता म्हणजे, बरोबर आहे. आणि तो खेळ पाण्यामध्ये तो मुलगा मग्न झाला. लक्षपूर्वक ऐका. काय केला? खेळ पाण्यामध्ये. आता त्या गारुडचा शेवटचा शो होता, पुढचं काय सांगत नाही. त्या गारुड्याच्या हातात सर्प होता. त्या गारुड्याची फाटक्या परकरमधली पोरगी, तिच्या हातात जर्मनची ताटली, त्याच्यात 10-20 रुपयाची चिल्लर होती. आणि गारुडी ओरडत होता. कसा गारुडी ओरडतो? बोला, गारुडी कसा ओरडतो? बच्चे लोग टाळी बजाव, और जोर से टाळी बजाव, असाच ओरडतो का? पाहायचं कधी पण? मी पाहतो बाबा असे. हा, आता शेवटचा शो होता. आता आपण पिक्चरला गेल्यानंतर इंटरव्हल झाला म्हणजे मध्यंतर झाली, 2 हिरोंची फायटिंग झाली, हिरो मेला म्हणजे पिक्चर संपला. तसं गारुड्याचा शेवटचा शो. हातामध्ये सर्प होता, तो जमिनीवरती सोडला. कोणी? गारुड्याने. मुंगूस साखलीला बांधलेला होता. त्या मुंगसाने त्या सापावरती झेप घेतल्याबरोबर तो सर्प मागे फिरला आणि रवा साखर डालदेवाल्याच्या 2 ढेंगांच्या मध्ये. काय अवस्था झाली असेल महिला मंडळ? काय अवस्था झाली असेल? धडपडून खाली पडला. 5-25 लोकांनी त्याला तुडवलं. आपण बाजारला कशा करता आलेलो आहोत? भगवंताने हा नरदेह कशा करता दिलेला आहे? त्याच्या लक्षात त्या गोष्टी राहिल्या नाही. उठला, कपडे झटकले, दुकानात गेला. काय घेतला असेल हो? काय घेतला असेल? ऐका आता. चॉकलेट, गोट्या, पतंग घेतला आणि घरी गेला. पाहुणे तसेपर्यंत उपाशीच. नाश्ता दिला नव्हता ना, कारण आईने रवा साखर डालदा घेऊन ये. तेव्हा आई रागवली. अरे किती वेळ लावला, दे लवकर रवा साखर डालदा. ते नाही आणला आई. मग ज्या कामाकरता पाठवलं ते काम केलं नाही तर माय रागवते. मग भगवंताने हा नरदेह आपल्याला दिलेला आहे. या नरदेहाचा उपयोग कसा करायचा? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावेगी. म्हणून हा नरदेह प्राप्त झालेला, पावला हा नरदेह का ग टाळी न्याय. लक्षपूर्वक ऐका. एक आंधळा एका राजवाड्यावरून जात होता. राजाला कधी काय कल्पना सुचेल, 4 मिनिटं बाकी आहेत, त्याचा काय भरवसा नाही, बरं का. राजाने फरमान काढलं, मला कोणी एक कावळा आणून दिला तर 200 रुपये, 2000 रुपये बक्षीस. 200 नाही, 2000, बरं का. किती? कावळा पकडणं सोपं नाही. पकडून दाखवा कावळा. एवढे भूकंप होतात, पण कावळा मेलेला पाहिला लगेच उडून जातात. एखाद्या वेळेस विजेच्या तारेला चिकटला तर मरतो, कधीतरी बघायला भेटतं. तर कावळा पकडणं सोपं नाही. तो आणल्याने ऐकलं. त्याचा नित्यनेम होता. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवली. गंगेवर जायचं, कपडे काढायचे, पाण्यात जायचं, देवाचं नाव घ्यायचं, पाण्यात बुडी मारायची, वर यायचं आणि टाळी वाजवायची. हा त्या आणल्याचा रोजचा नियम होता. ते आता त्याने ऐकलं. आणला होता पण त्याने ऐकले कानाने. बहिरा नव्हता, आंधळा होता पण बहिरा नव्हता. गेला गंगेवर, कपडे काढले, पाण्यात प्रवेश केला, देवाचं नाव घेतलं, पाण्यात बुडी मारली, वर आला. कशा करता महिला मंडळ? टाळी वाजवण्याकरता. टाळीमध्ये कावळा योगायोग. कावळा सापडला. आणि कावळा सापडल्यानंतर आनंद झाला. किती मिळणार पैसे? 2000. बाहेर आला, कपडे घातले, रस्त्यात जात होता. 2000 रुपये मिळणार, 2000 रुपये मिळणार, असं घोकत घोकत चालला होता. पण त्याचं विचारचक्र सुरू झालं. कावळा पकडणं सोपं आहे. गंगेत जायचं, देवाचं नाव घ्यायचं, पाण्यात बुडी, वर यायचं, टाळीमध्ये कावळा. आता तो कावळा घेऊन राजाला गेला नाही, परत मागे फिरला. आला, कावळा कुठे आहे? गबलेत, बरोबर.
कपडे काढले, कावळा देवाचं नाव घेतलं, पाण्यात बुडी मारली, वर आला. कशा करता? टाळी वाजवण्याकरता वर. जो गबळेमध्ये कावळा उडून गेला वर हात केल्यावर. मग मला सांगा, किती देवाचं नाव घेतलं, किती टाळ्या वाजवल्या, तर टाळीमध्ये कावळा सापडवलं. पावला नरदेह काग टाळी न्याय. असो सकळ तीर्थाचे अधुरे, जे का माता पितरे तया सेविसी कीर शरीर लोण कीजे. सर्व तीर्थामध्ये मायबाप श्रेष्ठ सांगितलेले आहेत. सकळ तीर्थाचे अधुरे, जे का माता पितरे तया सेवेशी कीर शरीर लोण. जो मुलगा आपापल्या आईवडिलांची सेवा करतो तो धन्य समजला जातो. आपुलिया हिता जो असे जागता, आणि धन्य माता पिता त्यांचे मायबाप धन्य आहेत. विचार करा, जो मुलगा करू पाहता तर आईवडिलांची सेवा करा, जाणू पाहता तर आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं हे जाणा, आणि त्याग करू पाहता आईवडिलांनी सांगितलेल्या काय दुर्व्यसनांचा त्याग करा, दुर्व्यसनांचा त्याग करा. असो चाऊशेठ पोपेटा यांना 4 मुलं आहेत. अनिल चाऊशेठ पोपेटा, प्रकाश चाऊशेठ पोपेटा, चंद्रकांत चाऊशेठ पोपेटा आणि किरण चाऊशेठ पोपेटा. 4 सुना, 1 मुलगी आहे. बरं का, असा त्यांचा परिवार आहे. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. आई ही रडून मोकळीच होत असते, पण सांत्वन हे बापालाच करावं लागतं. आई रडत असताना अश्रू पडताना दिसतात की नाही वेळा मंडळ, पण रात्री उशीमध्ये तोंड खुपसून 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 रडणारा तो बाप असतो. तो बाप असतो, त्या बापाचा विचार करा, त्या बापाचा विचार करा. त्या बाप राम हा कौशल्याचा मुलगा जरूर म्हणा, पण पुत्रयोगाने तडफडून 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 मरणारा पिता कोण होता हो? दशरथ राजा. त्या बापाचा विचार करा, त्या बापाचा विचार करा. जिजाऊ महासाहेबांनी शिवाजी राजाला घडवला असेल जरूर म्हणा, पण त्या शिवाजी राजाला घडवताना त्या शहाजी राजाची म्हणजे बापाची किती ओढाताण झाली असेल, त्या बापाचा विचार करा, त्या बापाचा विचार करा. आयुष्य हे धगधगतं महायुद्धच आहे. नीतीचा खेळ, मृत्यू हा अटल आहे. ज्याचा जन्म झाला त्याला मरण हे ठरलेलंच आहे. हा हाडामासाचा देह मातीमध्ये रगडला जाणार आहे आणि शेवटी मातीची धन होणार आहे, मातीची धन होणार आहे. माझ्या अल्पशा बुद्धीला मी 9व्या अध्यायातला श्लोक घेतला होता. अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत पहा, अप्राप्यमानी वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. या धर्मावर श्रद्धा न ठेवणारी माणसं, अश्रद्धांना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत पहा, अप्राप्यमानी वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. अशी माणसं मेल्यानंतर सुद्धा या संसार मार्गात पुन्हा पुन्हा येतात. त्याच्यासाठी मी ओव्याही सांगितल्या, त्याचा अर्थही सांगितलेला आहे. आपले कीर्तन 4 ते 5, 1 तास कीर्तन, 1 तास प्रवचन, 2 तास झालं ना, 2 तास आणि 3 तास नाटक आणि तमाशा. असो माझ्या अल्पशा बुद्धीला यावरती विचार मांडले, कारण संध्याकाळी परत कीर्तन लोधिवलेलं आहे. कारण आता दिंडीचं कीर्तन आहे, मी दिंडीमधून आलो आहे. आता परत मला दिंडी गोसावीत सापडवीत जायचं आहे आणि मग तिथेही कीर्तन करायचं आहे. शेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निजचरणा. ह्या प्रवचनरूपी सेवेला याच ठिकाणी आणि इथं पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरिविठ श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. फोन झाले त्या माणसाचे.